कुणी नाही केलं भलव भीमानं केलं एक नंबर. हुक लाईन तर जबरदस्त. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासनं जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. तर मित्रांनो, आज आपण दिल्लीचं दालन कोणी नाही केलं भलं माय भीमानं केलं या गाण्यावरती आज आपण रिॲक्शन व्हिडिओ करणार आहोत. माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं होतं की ह्या गाण्यावरती रिॲक्शन व्हिडिओ बनव. त्यांची फरमाईश आहे म्हणून या गाण्यावरती मी रिॲक्शन व्हिडिओ करतो. तर मित्रांनो, आनंदजी शिंदे यांनी हे गाणं गायलेलं आहे. या गाण्याची ओरिजिनल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ही व्हिडिओ जी ओरिजिनल व्हिडिओ आहे, ओरिजिनल गाण्याची व्हिडिओ आहे, ती नक्की बघा मित्रांनो. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं आपलं नेहमीचं बोलणं असतं की लोकसंगीत हे इंटरनॅशनल लेवलला गाजलं पाहिजे आणि मराठी वाजलंच पाहिजे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करतोय. लाईट्स कॅमेरा ॲक्शन. माय जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली. क्या बात आहे. अशी मोठी भीम साहेबानं कामगिरी केली. क्या बात आहे. मित्रांनो, हा जसा कुठल्या पण गोष्टीचा एक इंट्रो सांगतात ना, तसं अशा काही गाण्यांमध्ये असा इंट्रो सांगितला जातो. त्या पद्धतीचा हा इंट्रो आहे. ठीक आहे, आपण पुढे ऐकूया अजून. कुणी नाही केलं क्या बात. हा हा. कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं माय. क्या बात आहे. दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन फुलव माय. भीमानं केलं. आहा. कुणी नाही केलं भलं माय. मग दिल्लीचं दालन फुलव माय. मागे वाद्य पण छान वाजतात. हा. क्या बात है. एका वकिलाच्या लेखणीनं, क्या बात है. कायद्याच्या आखणीनं गाणं एकदम आहा. आमच्या हक्काचं टंग टंग टंग. हे बात. लेखन माय. मग कुणी नाही केलं भलं माय. भीमानं केलं एक नंबर. हुक लाईन तर जबरदस्त. हा. खरी मित्रांनो, भीम जयंती हीच असते. हा. क्या बात आहे. तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, क्या बात आहे. आशाला जारीला मुकावं. असं सभेमध्ये, असं सभेमध्ये, क्या बात आहे. असं सभेमध्ये भाषण व माय. भीमानं केलं. हे बात. मग कुणी नाही केलं भलं माय. भीमानं केलं. आहा. अगं दिल्लीचं दालन फुलव माय. भीमानं केलं एक नंबर. हुक लाईन, हुक लाईन तर एकदम जबरदस्त वाटतं मित्रांनो. कुणी नाही केलं भलं माय भीमानं केलं. खरंच ॲक्च्युली हे गाणं ऐकलं, इथपर्यंत ऐकलं, खरंच ते त्याच्यामध्ये जे काय सांगितलंय, जे लिरिक्स ॲक्च्युली अशा टाईपचे लिरिक्स लिहिलेत की ते खरंच मनावरती घर करून जातात मित्रांनो. हे गाणं थांबवलं मी कारण बऱ्यापैकी जे खूप अन्याय झाले, तो खरंच खूप अन्याय झालेत. काही बोलतात की अन्याय तेव्हा झाले, आता काय त्याचं. नाही मित्रांनो, ॲक्च्युली असं नाही. ते अन्याय आताही होत आहेत, ह्या वेळेत पण होत आहेत. पण असं ॲक्च्युली अन्याय झाले म्हणून मला वाटतं अशी लेखणी निघते, असं गाणं निघतंय की आमच्या पोरानं शाळेत शिकावं, जसं त्यात सांगितलंय. तेव्हाचा काळ खूप कठीण होता. बऱ्यापैकी आताही स्वीकारलं जातं की नाही स्वीकारलं जात, ते मित्रांनो तुम्हीच बघा. मला कमेंटमध्ये सांगा याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते, कसं वाटतं ते. प्लीज ऐकू आपण पुढे.
क्या बात. मागे म्युझिक ऐकताना त्या नागाच्या नागपुरात नागाच्या नागपुरात. हे बात. बुद्धाच्या घरात क्या बात. नामकरण हे नवमान. भीमानं केलं. आहा. आग कुणी नाही केलं भलवमान. भीमानं केलं. एक नंबर. हा. दिल्लीचं दालन फुलवमान. भीमानं केलं. आहा. आहा. ये बात. त्या रामजी बाबा प्रमाण काल सागर आमच्या विमान. सागर आमचा भीमान. जनछावणीच आहा. क्या बात. जनछावणीच राखण वमान. भीमानं केलं. आहा. आग कुणी नाही केलं न भलवमान. क्या बात. आग ते दिल्लीचं दालन खुलवमान. हे कुणी नाही केलं भलवमान. एंडिंग पण एकदम मस्त. हा. दिल्लीचं दालन मागे जे म्युझिक चालू आहे. नाईस. क्या बात आहे. क्या बात आहे मित्रांनो. क्या बात आहे. खूप सुंदर छान गाणं होतं. मस्त होतं खरंच. त्या लेखणीमध्ये एक अंगार आहेत त्यामुळे तसं गाणं बाहेर आलं. छान गाणं होतं. आणि आनंद शिंदे त्यांचा आवाज म्हणजे काय बोलायचं बापरे. त्याच्या आवाजावरती काय काय बोलावं. आम्ही तेवढ्या पात्रतेचेही नाही की त्यांच्या आवाजावरती बोलेन. तरी मी एक काहीतरी मला वाटतं अजय अतुल सरांची एक इंटरव्ह्यू ऐकली होती खूप टायमापूर्वी. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कोंबडी पळाली काय कुठलं तरी गाणं होतं. त्याला आनंद शिंदे तिथे गायला आले होते. तर ते बोलले की हे गाणं असं आहे. तर ते बोलले तुमचं गाणं कुठे पण असू दे मी इकडे गातो. म्हणजे इकडे म्हणजे एकदम वरच्या पट्टीत गातो. एवढा जबरदस्त माणूस आहे तो. पण देवाने त्यांना एक देणगी दिली आहे. नाहीतर मग ज्या जातीत माणूस जन्माला येतो माणूस उच्च नीचचा भेद करतो. कसं आहे मित्रांनो की माणूस जन्माला येतो. देव जेव्हा त्याला जन्माला घालतो तेव्हा जात धर्म पाहून घालत नाही. जन्म घेतो तेव्हा त्याचा जात आणि धर्म येते. मित्रांनो काय माणसामध्ये माणुसकी नावाचा काहीतरी प्रकार ठेवावा आपण. काही टायमाला कसं असतं आम्ही ह्यांना नाकारू, आम्हाला हे नको, ह्यांना गावाच्या बाहेर काढा. गोष्टी नाही झाल्या पाहिजे. माणसाने माणुसकीप्रमाणे आणि एक बोलतात ना की माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी हे सगळं बोललो. मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हे गाणं कसं वाटलं. कमेंटमध्ये मला सांगा की मी जे काय बोललो ते तुम्हाला किती योग्य वाटलं. आणि त्यानंतर या गाण्याचा कुठला पार्ट तुम्हाला जास्त आवडला. तुम्ही स्टेटसवरती पाहिलंय की कुठे पाहिलंय. तुम्हाला कुठला ह्यातला जास्त पार्ट आवडला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अजून कुठल्या गाण्यावरती मी रिॲक्शन केलं पाहिजे तर तुमची फरमाईश मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती मी रिॲक्शन व्हिडिओ करण्याचा आणि रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो चला मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा एकदा अगदी मनापासून जय महाराष्ट्र सगळ्यांना. जय हिंद जय भारत मित्रांनो.